इयत्ता तिसरी, विषय बुद्धिमत्ता चाचणी, घटक 7 समसंबंध, उपघटक 2 संख्या. व्यवसाय. प्रश्न 1 ते 25 साठी सूचना. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा योग्य पर्याय शोधा. प्रश्न नंबर 1. 40, 10, 80 प्रश्नचिन्ह. मित्रांनो, या व्यवसायामध्ये आपल्याला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी शोधायचा आहे. मग आता पहिल्या प्रश्नामध्ये 40चा 10 सोबत जो संबंध आहे तसाच संबंध 80चा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आहे. मग आता 40 वरून 10 कसे आले? तर मित्रांनो, आपण जर 40ला या ठिकाणी 4ने भाग दिला म्हणजे 40 भागिले जर आपण 4 केलं तर उत्तर येणार 10, कारण की 10वी चौक 40. मग तसंच 80ला सुद्धा आपण काय करणार? 4ने भाग देणार. 80 भागिले जर आपण 4 केलं तर उत्तर येणार 20. 20 चौक 80. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20. प्रश्न नंबर 2. 6, 3, 4 प्रश्नचिन्ह. 6च्या अर्धे 3 होतात, मग 4च्या अर्धे होतात 2. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, या ठिकाणी 6 भागिले 2 केलं तरी सुद्धा उत्तर 3 येणार आणि 4 भागिले 2 करा, उत्तर येणार 2. म्हणजे अर्धे म्हणा किंवा भागिले 2 करा. प्रश्न नंबर 3. 2, 19, 4 प्रश्नचिन्ह. आता हे 2चे 19 कसे झाले? 2 आणि 19 मध्ये काय संबंध आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी काय करणार? आपण 2ला 9ने गुणणार. 2 गुणिले 9 जर केलं तर 2×9 18 आणि अधिक 1 केलं तर झाले 19. त्याच पद्धतीनं मग 4 गुणिले 9, 4×9 36 अधिक 1 झाले 37. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 37. प्रश्न नंबर 4. 16, 64, 14 प्रश्नचिन्ह. मित्रांनो, 16 आणि 64चा काय संबंध आहे? तर 16 भागिले आपण 2 करणार तर उत्तर येणार 8 आणि 8चा वर्ग 8 8 64. त्यानंतर 14 भागिले 2 उत्तर येणार 7. 7चा वर्ग आहे 49. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 49. प्रश्न नंबर 5. 36, 633, 46 प्रश्नचिन्ह. मित्रांनो, 36. आता हे 36चे 633 कसे झाले? तर या ठिकाणी काय झालं? जो एकक स्थानचा अंक आहे तो घेतला शतक स्थानी. बघा, एकक स्थानचा अंक म्हणजे थोडक्यात हा 6 घेतला शतक स्थानी. दशक स्थानचा अंक एकक स्थानी घ्यायचा आणि पुन्हा हा दशक स्थानचा अंक आणखी एक वेळेला लिहायचा. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी आहे 46. मग 46चं काय होणार? दशक स्थानचा अंक घेतला मित्रांनो या ठिकाणी शतक स्थानी. बघा, या ठिकाणी एकक स्थानचा अंक घेतला शतक स्थानी, दशक स्थानचा अंक एकक स्थानी आणि दशक स्थानचा अंक आणखीन एक वेळेस लिहायचा म्हणजे उत्तर आलं 644. पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6. 9, 27 प्रश्नचिन्ह 42. मग आता मित्रांनो, 9ला आपण 3ने गुणलं. 9 त्रिक 27. मग कोणत्या संख्येला 3ने गुणल्यानंतर उत्तर येणार आहे 42? तर मित्रांनो, पर्यायांमध्ये जर बघितलं तर आपण 14ला 3ने गुणलं. 14 त्रिक 42. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 14. प्रश्न नंबर 7. 22, 11 प्रश्नचिन्ह 33. मित्रांनो, 22च्या अर्धे होतात 11. मग कोणत्या संख्येच्या अर्धे 33 आहे? तर 66च्या अर्धे होतात 33. म्हणजे या ठिकाणी बघा, 11 दुणे 22 आणि 33 दुणे 66. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 66.
प्रश्न नंबर 8, 25, 75, 36 प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, 25ला जर आपण 3ने गुणलं तर होतात 25 त्रिक 75. मग 36ला सुद्धा आपण 3ने गुणणार. मग आता या ठिकाणी बघा, 36 गुणिले 3, 3 सख 18, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. उत्तर आलं 108. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9, 10, 4, 24 प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, 10ला जर आपण 2ने भाग दिला तर उत्तर येणार 5 आणि 5मधून 1 वजा केला तर उत्तर आलं 4. त्या पद्धतीनं 24 भागिले 2 उत्तर येणार या ठिकाणी 12 आणि 12मधून जर आपण 1 कमी केले तर येणार खाली राहणार 11. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 11. प्रश्न नंबर 10, 11, 121, 13 प्रश्नचिन्ह. 11चा वर्ग 121, 13चा वर्ग 169. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वर्गसंख्या दिलेली आहे. प्रश्न नंबर 11, 5, 30, 7 प्रश्नचिन्ह. या ठिकाणी आपण 5ला जर 6ने गुणलं तर 5 सख 30 होतात. म्हणजे 5ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं. मग तसं 7ला 7च्या पुढची संख्या आहे 8, 7 8 56. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 12, 114, 411, 504 प्रश्नचिन्ह. आता हे 114चे 411 कसे झाले तर एकक स्थानचा जो अंक आहे तो घ्यायचा शतक स्थानी. बघा, एकक स्थानचा अंक शतक स्थानी घेतला आणि या ठिकाणी मग हे 11 घेणार. म्हणजे थोडक्यात काय झालं तर दशक स्थानचा अंक दशक स्थानीचं शतक स्थानचा अंक दशक स्थानी राहिला आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी आला. त्या पद्धतीनं 504 जर म्हटलं तर फक्त काय करायचं, एकक स्थानचा अंक शतक स्थानी म्हणजे 5 घेतले आपण, 4 घेतले आपण शतक स्थानी आणि पुढे आहे असेच लिहून घेणार. म्हणजे उत्तर आलं 450. 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 13, 4, 16, 3 प्रश्नचिन्ह. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. म्हणजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणे 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 4 गुणिले 4, 4 चौक 16. 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14, 80, 82, 92 प्रश्नचिन्ह. 80 मध्ये 2 मिळवले झाले 82, 92 मध्ये 2 मिळवले होणार 94. 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, फक्त आपण +2 करणार, पुढच्या संख्येमध्ये +2 घेणार. प्रश्न नंबर 15, 13, 15, 23 प्रश्नचिन्ह. 13 मध्ये 2 मिळवले झाले 15, 23 मध्ये 2 मिळवले होणार 25. 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 16, 78, 76, 84 प्रश्नचिन्ह. 78 मधून 2 कमी केले 76, 84 मधून 2 कमी केले खाली शिल्लक राहणार 82. 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 17, 12, 24, 16 प्रश्नचिन्ह. 12 गुणिले 2, 12 दुने 24, 16 गुणिले 2, 16 दुने 32. 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 32. प्रश्न नंबर 18, 11, 33, 17 प्रश्नचिन्ह. 11 गुणिले 3, 11 त्रिक 33, 17 गुणिले 3, 17 त्रिक 51. 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 51. प्रश्न नंबर 19, 8, 32, 16 प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, 8ला आपण जर 4ने गुणलं, 8 गुणिले 4, 8 चौक 32. त्याच पद्धतीनं मग 16 गुणिले 4, 16 चौक 64. 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 20, 4, 6, 10 प्रश्नचिन्ह. आता 4च्या अर्धे म्हणजे भागिले 2, 4च्या अर्धे होतात 2, 4 भागिले 2 उत्तर आलं 2. मग 4 मध्ये आपण 2 मिळवले झाले 6. त्याच पद्धतीनं 5 भागिले आपण या ठिकाणी पुढचं पद आहे 10. मग 10 भागिले जर आपण 2 केलं तर उत्तर आलं 5. मग 10 अधिक 5, 15.
20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 21. 17, 24, 38 प्रश्नचिन्ह. आता आपण 17ला जर 2ने गुणलं तर झाले 34. 17 2 34. 34मधून 10 कमी केले तर उत्तर येणार 24. त्याच पद्धतीनं 38 गुणिले 2. आता 38 गुणिले 2 होणार 76. आपण जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपण बघू शकतो 38 गुणिले 2. 2 8 16, हातचा आला 1, 32 6 आणि 1 7 उत्तर आलं 76. 76मधून 10 कमी केले, खाली शिल्लक राहणार 66. म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 22. 5, 13, 7 प्रश्नचिन्ह. आता हे 5चे 13 कसे झाले तर या ठिकाणी 5 गुणिले 3 होतात 15 आणि 15तनं 2 गेले, खाली राहिले 13. त्याच पद्धतीनं 7 आणि पुढे काय प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार तर 7 गुणिले 3. 7 3 21. 21मधून 2 कमी केले, खाली शिल्लक राहणार 19. म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 19. प्रश्न नंबर 23. 23, 46, 25 प्रश्नचिन्ह. 23ला 2ने गुणलं 23 गुणिले 2. 23 2 46. 25ला पण 2नेच गुणणार 25 2 50. 23व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 50. प्रश्न नंबर 24. 20, 42, 15 प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो हे 20चे 42 कसे झाले तर 20 गुणिले 2 आणि अधिक 2 म्हणजे 20 2 40. 40 अधिक 2 42. त्याच पद्धतीनं 15ला सुद्धा आपण 2ने गुणणार आणि त्यामध्ये अधिक 2 करणार. 15 2 30. 30 आणि 2 32. 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 32. प्रश्न नंबर 25. 28, 16, 18 प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो 28चे 16 कसे झाले तेवढं मी फक्त तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी 28 आणि पुढचं पद आहे 16. तर हे 16 कसे झाले तर या ठिकाणी 2ने आपण 8ला गुणलं. बे म्हणजे 2 गुणिले 8. बे 8 16. मग त्या पद्धतीनं 18 आणि पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.